नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। महायुतीच्या जागावाटपाचं उद्या फायनल होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। उद्या मी, शिंदे आणि फडणवीस तसंच बावनकुळे दिल्लीला जाणार आहोत अशी माहिती देखील अजितदादांनी दिली आहे। तिघांचा सन्मान राहील असं जागावाटप असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल। आम्ही किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही। आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत। जेवढे होते तेवढे मिळणार का? अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला वेडा समजतो? सन्मानजनक एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप। तर सुनील शेळकेंनी कुणालाही दमदाटी केलेली नाही असा दावा अजित पवारांनी केलेला आहे। प्रकार घडल्यानंतर सुनील शेळकेंशी आपण चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलंय। तर मीच सुनील शेळकेंना उमेदवारी दिली होती असा दावा देखील अजित पवारांचा आहे। त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केले हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो। सुनील म्हणला, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता, त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं। हे सगळ्यांना माहिती आहे। पण ठीक आहे, काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही। आणि सुनील म्हणला, मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही।